आमच्या देशाचा स्वाभिमान आमच्या देशातले संत आहे आणि आमच्या देशाची श्रीमंती त्या संतांनी निर्माण केलेले ग्रंथ आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि म्हणून संत आणि ग्रंथ, जेव्हा आमच्या देशातले संत परदेशात जातात, कहां के हो? हिंदुस्तान. देख लिया है हमने आपके देश को. क्या दिखाई दिया? अरे स्टैंड पर भिखारी, थिएटर के सामने भिखारी, स्टेशन पर भिखारी, बाजार में, रास्ते में भिखारी, जहां तहां भिखारी. हमें तो लगता है कि पूरा हिंदुस्तान भिखारियों का देश है. नहीं भाई, हिंदुस्तान भिखारियों का देश नहीं. तो भिखारी ज्यादा क्यों दिखाई देते हैं? हमारे देश में तो एक भी भिखारी नहीं. अरे कमाल कर रहे हो भाई. आपको पता है भिखारी कौन से देश में होते हैं? कौन से देश में? जहां देने वाले रईस लोग रहते हैं. और तुम्हारे देश में एक भी भिखारी नहीं, क्योंकि देने वाला दाता नहीं तो भिखारी क्या मरने आएगा तुम्हारे देश में? अरे हमारा रईसों का देश है हिंदुस्तान, जहां भिखारी भी जिंदे है. विठ्ठल. हा देशाचा स्वाभिमान. म्हणून तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजावत देश को कपटी कायर क्रूर. हे तिघ देशाचं नाव घालवतात, कपटी, कायर आणि क्रूर. तिघ देशाचं नाव वाढवतात, सती, संत आणि शूर. इथे पूजनीय डोंगरेजी बाबांची कथा आपण विद्यार्थी असताना ते ऐकली. पूजनीय मोरारी बापूंची कथा प्रांगणामध्ये ते ऐकली. तेव्हा मोरारी बापूचं वाक्य होतं, पैठण जगाच्या पाठीवर प्रसिद्ध कशामुळे आहे? धरणामुळे नाही, संत एकनाथ महाराजांच्या. तो इतनी धर्मशाला और मठ छोड़ के आप हमारे देश में क्यों आए? अरे हमारे और तुम्हारे ये भाषा आप लोगों की है. हम हिंदुस्तान के संत है भाई, हमारा और तुम्हारा नहीं मानते. हम यही जानते हैं पूरी दुनिया एक भगवान का कुटुंब है, तो हम हमारे कुटुंब में आए. वसुधा एव कुटुंबकम. तुम्हारे देश में विशेषता कौन सी बात के? विशेषता हमारे देश में 200 रुपए कमाने वाला मजदूर माँ बाप को संभालता है, बहन भाई की शादी बनाता है, बच्चों को संभालता है और आए हुए अतिथि को रोटी भी खिलाता है. हमारे हिंदुस्तान का फटे कपड़े पहने वाला मजदूर अतिथि को भी रोटी खिलाता है और तुम्हारे देश का रईस माँ बाप को वृद्धाश्रम में डालता है. तो हमारे देश की, म्हणून देशाचा स्वाभिमान आमच्या देशाचे संत आहे आणि देशाची श्रीमंती त्या संतांनी निर्माण केलेले ग्रंथ आहे. हा दोन्हीचा सोहळा आहे, संत आणि ग्रंथ. 1-2 मिनिट पुन्हा घेतो. आणि किती मिनिट घेतले बाबा? बरोबर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे योगीराजजी, ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या गड्याही दुरुस्त करणे. नाही तर काकड्याच्या महिन्यात मी काही जात नाही. तर मोठा नरखेडला सप्ताह झाला बाबा कुरेकर बाबाच्या गावला. हो बरं झालं आठवण आली. बाबांचा फोन आला बरं का, योगीराज महाराजांना सांगा माझी तब्येत बरी नाही, त्यामुळे मी येऊ शकत नाही. मी शरीरानं इथं असलो तरी बाबांना सांगा म्हणले, बाबांना, योगीराज बाबांना, की मनानं मी तिथेच आहो. बाबांचं वाक्य. विठ्ठल विठ्ठल. काही जिंकायचं शिल्लक राहिलं नाही अशोकराव, म्हणून सगळे जग जिंकून झालं, जिंकायला काही शिल्लक राहिलं नाही. नाराज झाला सिकंदर. जगाच्या पाठीवरचा गरीब देश हिंदुस्तान तो जिंकायला निघाला. त्याच्या देशातल्या धर्मपंडितांनी सांगितलं, कहा जा रहे हिंदुस्तान, तो हिंदुस्तान से कुछ भी मत लाना, केवळ ऋग्वेद की संहिता लाना. आता सिकंदर विचार करतो, सगळं जग जिंकून झालं तरी पंडितांनी कुठून काय आणायला सांगितलं नाही. शेवटचा गरीब देश हिंदुस्तान आहे, तो जिंकायला निघालो तर ऋग्वेद की संहिता लाना. म्हणजे अख्ख्या जगाची श्रीमंती एकीकडे आणि हिंदुस्तानची ऋग्वेदची संहिता एकीकडे, असं अनुमान केलं सिकंदराने. राम महाराज आल्यावर चौकशी सुरू केली. ऋग्वेद किसी के पास है, ऋग्वेद किसी के पास, ऋग्वेद किसी के पास. सगळे शिपाई कामी लागले. तर एका खेड्यात, एका झोपड्यात
फाटक्या कपड्याचा ब्राह्मण, कपड्यानं फाटका पण संस्कारानं धनवान. त्याला एकुलता एक मुलगा. आणि सिकंदराला कळालं त्या ब्राह्मणाकडे ऋग्वेद आहे. सिकंदर त्या ब्राह्मणाकडे येत आहेत. सायंकाळची वेळ जवळजवळ होत आलेली होती. फलाना ब्राह्मण आप है? जी सरकार. मुझे पहचानते हो? नहीं. दुनिया पहचानती है. आपका शुभ नाम? सिकंदर. ब्राह्मण तो उठून उभे झाले. क्या सेवा करूं? सेवा नहीं, आपके पास ऋग्वेद है? जी. तो मुझे चाहिए. आता धर्म संकटात ब्राह्मण आहे तुळशीरामजी. आता काय करावं? देखो सरकार, मैं आपको ऋग्वेद दूंगा, लेकिन कल सुबह, आज संध्या का समय हुआ है, मेरा भी कुछ नियम है. हे रात्रीचं पळून जाऊ नये म्हणून सशस्त्र सैनिकाचा पहारा त्याच्या झोपड्याच्या भोवताल ठेवला. लक्ष ठेवा. ब्राह्मण झोपला नाही. आतून कडी लावली, होम पेटवला. होम. त्याचा 22 वर्षाचा एकुलता एक मुलगा जवळ बसवला. एक पान वाचायचा सरदारजी. मुलाला विचारायचं, पाठ झालं का बेटा? हो बाबा. आणि होमात पेटवायचा. पाठ झालं का? हो बाबा. पाठ झालं का? रात्रभर ऋग्वेद जाळला. शेवटचं पान, इकडे सूर्याचा उदय झाला. लात मारली दारावर सिकंदरानं, तर त्याचं शेवटचं पान जळतंय. आपने धोखा दिया है हिंदुस्तान का ब्राह्मण. नहीं जी, भीख मंग के पेट भरता हूं, लेकिन वचन संभालता हो, धोखा नहीं. क्या वचन संभालते हो? पूरा ऋग्वेद जला दिया. वो मेरे बाप दादों की जायदाद थी, करके जला दिया. तो वचन क्या संभालोगे? ये मेरा एकलौता बेटा, कुल का वारिस है. मैं पाठ करते गए, कंठस्थ किया पूरी रात मेरे एकलौते बेटे ने. पूरा ऋग्वेद इनका कंठस्थ है. ये मेरा कुल का वारिस है. ये मेरा कुल का वारिस आपको दे सकता हूं सरकार, लेकिन मेरे देश का ग्रंथ नहीं दे सकता. पण लक्षात घ्या, मी यासाठी आपले संत आणि ग्रंथ आणि या दोन्हीचा गौरव या ठिकाणी, आणि त्या निमित्ताने हा सोहळा. विठ्ठल आणि सर्वांना प्रमाण माहिती आहे. बाकीचं सगळे मिळेल. तात मिले, पुणिमात मिले, सुतभ्रात मिले, विवती सुखदाई, राज मिले, गजबाज मिले, सब साज मिले, मनवांचित पाई, लोक मिले, सुरलोक विधि लोक मिले, बैकुंठ जाई, सब कुछ मिले, संत समागम दुर्लभ भाई. सर्व मिळेल. संत भेटत नाही वकील साहेब, बाकी सगळे मिळेल. मग भेटतच नाही का? भेटतात. कधी? भगवंत कृपा करतो तेव्हा. नाहीतर आता रामायण तर तुम्ही शेवगावला ऐकलं, बाबा आले होते. रात्रभर हनुमानजी लंकेत फिरत होते. लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून मंदिर वाटायचं. मंदिर समजून आमचे हनुमानजी आत जायचे आणि आत मौज भक्षण मदिरा प्राशन पाहून बाहेर यायचे. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, देख जहा तहा अगणित जोधा. पहाटेपर्यंत फिरले, पण पहाटे एक घर असं दिसलं, काकडे बाबा, हरी मंदिर तह भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळा, भिंतीवर चित्र धनुष्यबाणाचं आणि अंगणात वृंदावन तुळशीचं. काय आनंद झाला सर. हनुमानजीच्या आनंदाला पारावार नाही. कारण पूर्ण नगरामध्ये एकच घर वृंदावनवालं अख्ख्या लंकेत. ज्याला म्हणतात माझे या जातीचे माझं भेटू कोणी. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णि न जाई, नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराई, सियावर रामचंद्र. बस कामापुरता. देख हर्ष कपिराई. मी त्या दिवशी ही गोष्ट सांगितली होती. सर हे ती सगळी मंडळी होती. कल्पना करा, कल्पनेला काही खर्च आहे का? कल्पना करा, तुमचा मुलगा अमेरिकेला आहे, मोठा अधिकारी आहे, बाप हाडाचा वारकरी आहे. बऱ्याचदा मुलगा म्हणतो एकदा तरी अमेरिकेला या पप्पा. काय रे तुझ्या अमेरिकेत चंद्रभागा आहे का इंद्रायणी? नाथबाबाचं मंदिर आहे का गोदावरी? का विठोबाचं मंदिर आहे? कशाला यायचं? नाही पण एकदा याद बाबा, एकदा याद बाबा, एकदा. हो नाही करता करता सेठजी बापानं होकार दिला.
होकार दिला, पण एक अट घातली. हे बघ, मी येतो अमेरिकेला, पण माझ्या पोशाखात गुडघ्याच्या वर धोत्र, बाराबंदी, तांबड पागोट, 2 माळा तुळशीच्या, गोपीचंदन त्याच्यात बुक्का, झेंडा भगवा खांद्यावर, ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा बगलेतल्या पिशवीत राहील. या पोशाखात येईल, नाही तर तू तिथं आल्यावर म्हणशील बरमोडा घाल. काय काय सांगता येतं काय पोर, हा ना, ते नाही जमणार. नाही बाबा, तुमच्याच पोशाखात या बरं का. वा, हाडाचा वारकरी बाप. इथल्या मुलाने बसवून दिलं वकील साहेब. 10 तास प्रवास होता विमानातला, आणि भोवताल परदेशातले तांबडे, टोमॅटोचे कलर सारखे, मक्याच्या कणसाला केस असतात तसे डोक्याचे केस, आणि त्यांची इंग्रजीतून चर्चा चालली, निंदा करत होते झेंड्यावाल्याची. याला काय कळतं? हा हाडाचा वारकरी पैठणचा विमानात बसला, डोळे मिटले, माळ हातात घेतली, जगाचा संबंध नाही. 10 तास विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 10 तासाने विमान उतरलं, मुलगा घ्यायला आला. 10 4 चाक्या अंगरक्षक म्हणून होत्या मुलाला. एवढा अधिकारी मुलगा अमेरिकेत, पण आपला वारकरी बाप विमानतळावर पाहला, पायातले जोडे काढले, एवढ्या साहेब लोकांच्या समोर बापाला साष्टांग दंडवत घातलं. बापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन मुलाने घेतलं, आणि वर बघितलं तो हुंदके देऊ देऊ बाप रडत होता. मुलगा म्हणला, बाबा विमानात काही त्रास झाला का? नाही बाळा. मग रडता? आनंदाचे अश्रू आहे. कशाचा आनंद? कृत्य झालो बेटा. 10 4 चाक्या ज्याला अंगरक्षक म्हणून आहे, एवढा मोठा अधिकारी माझा मुलगा, तर या फाटक्या वारकऱ्याला एवढ्या साहेब लोकांच्या समोर बाप म्हणून घेतो. याच्यापेक्षा मला काय मिळवायचं राजा? बस कमाई झाली आयुष्य. तिथं एक साताऱ्याकडचा वारकरी 1 महिनाभर गेला होता मुलाकडे, परिचय नाही. हा पैठणचा आणि तो साताऱ्याचा, पण पोशाख सारखा. त्याचंही गुडघ्याच्या वर धोत्र, बाराबंदी, तांबड पागोट, 2 तुळशीच्या माळा, गोपीचंदन, खांद्यावर झेंडा, आणि इकडे ग्रंथ. एकमेकाला पाहिलं, ओळख नाही. पैठणच्या वारकरी आणि साताऱ्याचा वारकरी पाहिला बरं का देशमुख. एकमेकाकडे जायला लागले, आणि जेव्हा जवळ आल्यावर एकमेकाच्या गळ्याला बिलगून दोन्ही वारकरी रडले. का? माझ्या संप्रदायाची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे. अरे, अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीमध्ये जो आनंद नाही, तो वारकऱ्याला एकमेकाच्या भेटीत. याला म्हणतात माझे या जातीचे मज भेटो कोणी. जिंजुरके महाराज, तसं मारुती रायाला आनंद झाला लंकेत. कुठे? जिथे वृंदावन बघितलं. पण मारुती राया बुद्धिमताम वरिष्ठम म्हणले, लंका निशिचर निकर निवासा, या का सज्जन करवासा. संपूर्ण गाव जर राक्षसाचा आहे, तर वृंदावनवाला हबप असेलच कसा. मला फसवायसाठी रावण सरकारचा नाटक तर नसेल. काही माणसं ना बंगल्यापेक्षा वृंदावनलाही भारी बांधतात. थोडंसं हिरवीगार असते, पण एवढ्याहून समजायचं नसते की बंगल्यात माळकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा, और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. ये तो हनुमान जी है. लंका निशिचर निकर निवासा, यह कहा सज्जन मनमय तर्क करे कपिलागा, आणि तेही समय बिभीषण जागा. त्याच वेळेला बिभीषणजी जागे झाले. 2 संतांचं मिलन झालं बाबा. दोघांचंही रडणं सुरू झालं, पण उद्गार बिभीषणाचे आहे. मारुती राया, राक्षस कुळात जन्म आहे माझा, पण आज कळलं की या राक्षस कुळात जन्माला आलेल्या बिभीषणावर रामचंद्र प्रभूची पूर्ण कृपा आहे. कशावरून? मोर भरोसभा सुनु हनुमंता, राम कृपा बिनु मिल नाही संता. ज्या अर्थी तुमच्यासारखा संतन ब्रह्म मुहूर्तावर मला दर्शन देतो, त्या अर्थी माझ्यावर श्रीरामाची कृपा आहे. बरी जग जेठी करुणा की, शाबा शाबा, हा टाळा.
तरी जग जेठी करुणा केली, राधे राधे, तरी जग जेठी करुणा केली, नाही तर अवघड आहे. पण जगजेठी करुणा केली. संत भेटत नाही का? भेटतात. कधी? परमेश्वर कृपा करतो तेव्हा. मग संत ज्या वेळेला भेटतात, जिंदुरके महाराज, ती वेळ, तो काळ, हे सगळे पाठ आहे तुम्हाला. वेळेला धन्यता आहे का नाही? धन्य आनंदाची सापडली वेळ, संत सज्जन भेटले, बाहेर जमला. आता इथं काय, इथं सगळे गाथेच आहे तयार. आम्हाला सांभाळून घेतात, हे त्यांचा मोठेपणा. विठ्ठल विठ्ठल. आनंद आहे. ते सगळेच महात्मे विद्वान आहे, कीर्तनकार सगळे विद्वान आहे. पण एकानं आपलं इथं बसून कीर्तन करावं आणि बाकीच्यांनी भजन म्हणून साथ द्यावी, हा आमचा संप्रदायाचा नियम आहे. नाही तर कोणी कमी नाही. विठ्ठल. नाही तर अवघड आहे, बहु अवघड. परी जगजेठी करुणा केली. नाहीतर वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, संत सज्जन भेटले कृपाळ. ज्या वेळेला संत भेटतात ती वेळ धन्य नव्हे, ज्या काळात भेटतात. धन्य काळ संत, धन्य काळ संत, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी. पायी मिठी पडली तो, 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 पायी मिठी पडली तो. जेव्हा वारकरी सिनेमाचे गाणे म्हणत जाऊ नका. आज नुसतं चाली आहे का? मी बाबाला कामी लावतो गोड बोलून. अरे बाबा, आता तुम्हीच म्हणायचं सगळ्या. मान्य आहे ना तुम्हाला? ते बा, सर्वांना मान्य, सर्वांना मान्य आहे. बा, जमला आता, जमला जमला. हा, अजिबात नाही, हात बीत नाही जोडायचे. तिथं जोडले शेगावला. बाबा पैठणला सप्ताह, पैठणला सप्ताह. रोज सांगून जायचे मला जिंदुरके बाबा, आणि मी रोज तिथे सांगायचो. त्यांचाही फार मोठा योगदान या ठिकाणी आहे, फार मोठे. काय सांगणार, आपल्या जोग महाराजच्या सप्ताहातही फार मोठं योगदान आमच्या जिंदुरके महाराजांनी आहे. बस आमच्या संस्थेचे हिरे आहे. विठ्ठल विठ्ठल. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. धन्य आनंदाची सापडली वेळ. ज्या वेळेला संत भेटले ती वेळ धन्य, ज्या काळात भेटले तो काळ धन्य. नाद बाबा म्हणतात, ज्या दिवशी भेटले तो दिवस धन्य. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा क्षीण गेला, अनंत जन्माचा क्षीण गेला. दर्शनाचा दर्शनाचा अनंत जन्मीचा अनंत जन्मीचा
दर्शनाचा धन्याजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा क्षीण गेला अनंत जन्माचा क्षीण गेला संत दर्शनाचा संत दर्शनाचा अनंत जन्माचा क्षीण गेला अनंत जन्माचा धन्य आजे दिन संत दर्शनाचा धन्य दिवस आजी दर्शन संताचे धन्य आजी दिन झाले बस वगैरे वगैरे जमला आता. अहो ठीक आहे संत भेटले तो दिवस धन्य पण संताच्या भेटीत फायदा काय झाला अनंत जन्माचा क्षीण गेला अनंत जन्मांचा क्षीण गेला बाबा शाबास शाबास क्षीण गेला अनंत धन्य आजी दिन संत दर्शनाचा संत दर्शनाचा धन्य आजी दिन संत दर्शनाचा संत दर्शनाचा अनंत जन्माचा क्षीण गेला अनंत जन्माचा क्षीण गेला अनंत जन्माचा क्षीण गेला अनंत जन्माचा क्षीण ठीक आहे अवघड आहे संत भेटी प्रभूची कृपा झाली संत भेटले ज्या दिवशी भेटले तो दिवस धन्य इथपर्यंत ठीक आहे पण संताच्या भेटीत फायदा काय अनंत जन्माचा सीन गेला. आता इथे सीन म्हणजे काय आपण समजतो ते सीन नाही सीन घालवायचा का तो सीन नाही घ्यायचा इथं सरपंच चहा घ्या उपसरपंच चहा आमदार चहा खासदार चहा प्रेमाचा निघला एक रामबाबा प्रेमाचा आमचा भोळ्या बाबडा वारकरी बिचारा तेवढाच बोर्ड वाचला आणि प्रेमाचा चहा 4 कप घेतला वारकरी होता झेंडा उचला चालला ए झेंड्यावाल्या पैसे पैसे बोर्ड आहे ना प्रेमाचा चहा ते तसंच लिहायचं पैसे काढ तो सीन मग इथे सीन म्हणजे काय सीन म्हणजे जन्माला येणं आणि मरणं याला म्हणतात सीनन बैसोनी खोळी शुक आलं उत्तर शिनला येरजारी बस जमलं जन्माला येणं आणि मरणं ही येरजार म्हणजे सीन आहे आणि तो सीन गेला. अहो पण जन्माला हो सीन जाण्याचं काय कारण अरे कारण जन्माची जी कारण आहे ती कारण संतांच्यामुळे संपतात. कारणाचा नाश केला म्हणजे कार्याचा नाश करायची गरज नाही. कारणाच्या नाशात कार्याचा नाश. कुठं चालला तुम्ही नागपूर धोतर जोडा आणाल का आणू ना पण एक विनंती आहे बोला आडवेन उभे धागे नको असं जोडा भेटल मग जोडा धोतर नाही भेटायचं. अरे आडवेन उभे दागे काढल्यावर धोत्र राहतच नाही ना. तंतू हे कारण आहे कापड कार्य आहे. तसं जन्माचं कारण वासना आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि मग मरण का जन्म झाला म्हणून जन्म का वासना शिल्लक राहिली म्हणून. मग संतांच्यामुळे होतं काय वासनेचे बीज जळून वासनेचे बीज जळून वासनेचे बीज जळून संतर जन रागता सहदे चरण
भर्जित न्याय म्हणतात. बी भाजलं, एकानं सुपीक डोकं चालवलं, कोण कुठं कसं डोकं चालवल. म्हणला हरभरे भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरू. पुस्तकं वाचलेला कास्तकार. हा ना, आता असंच आहे राम महाराज. जे कधी बांधावर गेलं नाही ते यशीच्या रूम मध्ये बसून पुस्तक बांधावरच लिहितं, शेताला असा बांध असावा. ज्याला बैलाला पाय किती याची कल्पना नाही ते आमच्या बैलाचे कायदे करतं. बैल हा जंगली प्राणी आहे म्हणतं. का जंगल्या तुला काय कळणार आहे रे. बैल कोणता प्राणी आहे याचा अनुभव घेण्यासाठी मराठवाड्यात कास्तकाराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तेव्हा तुला बैलाची किंमत कळेल. जे लेकराला खाऊ घालत नाही कास्तकार ते बैलाला. अजूनही पुणे जिल्ह्यामध्ये बैलाचा धावा, प्रवचन, हेलिकॉप्टरनं बैलावर पुष्पवृष्टी. बैल जर त्याच्यातही घरचं खोंड असेल, गाईला झालेलं 20 वर्षे नांगरट केली असेल तर त्याला सन्मानानं मेल्यावर पुरतात बांधावर. त्याचा दहावा. यानं याच्या बापाचा दहावा घातला नाही ते आमच्या बैलाचे कायदे करतं. बैल जंगली प्राणी. अरे बटाट्याच्या राम महाराज या सगळ्या गोष्टी नागपूरच्या चालू आहे. 10 वाजेपर्यंत, आपलं 10 नाही 9 या चुकलं माझं 9. रात्रीचं 8 ते 10 होतं तिकडे नरखेडला. ते तिची वेळ राहत नाही. 9च घाबरू नका बरोबर. बटाट्याच्या शेतात उभा पाणी भरत होता अशोकराव. बरं का आरोटे नीट आहे का. बटाटे तिकडे जुन्नर भागातलाच असेल. एवढाले झाडं बटाट्याचे. चिखल लागलेला कास्तकार, 50 वर्ष वयाचा, 12 बंदी, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीच्या. आणि ते तिकडचे आले मुंबईचे अधिकारी, शर्टिंग केलेले, 5-10 गाड्या, त्याच्यात डोक्यावर छत्री साहेबाच्या, 1 वॉटर बॅग वालं, पुढं फाईल घेऊन पळतं, मागचा एक चपराशी धावतो. बांधावर उभे 5-25 आणि हा शेतात. कोणाचं शेत आहे. माझंच आहे साहेब. आपलं नाव रामाजी गोमाजी कापसे. लिहिलं ते एक लिहिलं. वय किती आहे. 50. आता तो गरम डोक्याचा होता, जुन्नरकडचा होता. नाव विचारतं, गाव विचारतं, तुझा परिचय. मी मुंबईहून आलो. दिल्लीहून येणं मला काय घेणं आहे. परिचय बटाट्याची पाहणी करणारा साहेब आहे मी. असं का साहेब. ठीक आहे. हे सांगा कापसे, हे बटाटेच आहेत ना. कुठं जाईल भारत आता. अरे बटाट्याच्या शेतात उभा आहे कास्तकार आणि तो म्हणतो बटाटेच आहेत ना. तोही गरमच होता. तुझ्या डोक्यात काय बटाटेच भरले का साहेब. कोणी साहेब केला तुला. म्हणजे बटाट्यात उभा आहे मी. उभा आहे मग कमरे एवढाले झाडं झाले, अजून बटाटे का नाही लागले. अरे साहेबा बटाटे मातीत लागतात ले का. माझा जन्म मातीत गेला म्हणून मातीतलं कळतं मला. तू मातीत गेला तरी तुला नाही कळायचं. ते आपलं हरभरे भाजलेले तिथून वाढला आपला बीज भर्जित न्याय. तो म्हणला आता भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरू. भाजायचं कामच नाही. 1 क्विंटल जिंदुरके महाराज काळीच्या रानात बटाटे, पाणी, खत सगळे पेरणी केली. रोज जायचा आणि यायचा उदासून, रोज जायचा आणि यायचा. 15 दिवसांनी एक शेजारचा कास्तकार म्हणला तुम्ही जाताना रोज येता, कुठं जाता काय. हरभरा पेरला 15 दिवस झाले मग उगवण नाही. माझं तर 8 दिवसात रान हिरवं झालं पाटील. बियात काही फरक होता का. नाही बी चांगलंच होतं. मग मी सुपीक डोकं चालवलं. काय भाजून खाल्ल्यापेक्षा भाजून पेरला लेका. तू मेला तरी नाही उगायचं. बीज भर्जित न्याय म्हणतात. वासनेचे बीज. एकदा वासनेचं बीज जळालं की जन्म संपला. जन्म संपला की मरण संपलं. म्हणून अनंत जन्माचा सीन गेला. तुका पंढरीची गेला वगैरे पाडत मला बस. ही कारण आहे सगळी जन्माची कारणं. म्हणून संताच्या भेटीचा आणि सीन जाण्याचा हा संबंध आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय. एकदा वासना जळाली की जन्म नाही. जन्म नाही मग पुन्हा मरणाची भानगड नाही. अनंत जन्माचा सीन गेला. अनंत जन्माचा सीन घालवण्याची क्षमता संतात असल्यामुळे मज वाटे त्याशी
मज वाटे ताशी आलिंगण द्यावे आलिंगण द्यावे आलिंगण द्यावे मज वाटे ताशी मज वाटे ताशी मज वाटे ताशी आलिंगण द्यावे आलिंगण द्यावे आलिंगण द्यावे मज वाटे ताशी मज वाटे ताशी आलिंगण द्यावे मज वाटे ताशी आलिंगण द्यावे कलान सोडावे कलान सोडावे चरण त्यांचे चरण त्यांचे मज वाटे ताशी मज वाटे ताशी आलिंगण द्यावे आलिंगण द्यावे आलिंगण द्यावे मज वाटे ताशी मज वाटे ताशी आलिंगण द्यावे मज वाटे ताशी आलिंगण द्यावे कलान सोडावे कलान सोडावे चरण त्याचे चरण त्याचे मज वाटे ताशी मज वाटे ताशी आलिंगण द्यावे आलिंगण द्यावे आलिंगण द्यावे मज वाटे ताशी उगच लिहिलं का इथं भजन प्रमाण काय थोर पण जाळावेत भजन प्रमाण काय आनंद आहे हा अनंत जन्माचा सीन गेला गणित नाही जी दातारा एवढे जन्म घेतले पण यांच्या रजक कणानं वासनेचं बीज जळाल्यामुळे आता जन्म नाही आता भानगड राहिली नाही म्हणून अनंत जन्माचा सीन गेला अनंत जन्माचा सीन घालवण्याची क्षमता संतांच्या मध्ये असल्यामुळे महाराज म्हणतात मला असं वाटतं योगीराज महाराज पण आता वाटून काय उपयोग आहे 8:30 वाजले हा ना सर्वाला माहिती आहे बाबा मिनिट मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे प्रथम भेटी आलिंगन दुजे चरण वंदावे आलिंगणे सुख वाटे आलिंगणे संताची वगैरे वगैरे म्हणून मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे पुढे कदा न सोडावे चरण त्यांचे चरण चरण आणि पाय समानार्थी शब्द आहे पण जमीन आसमान इतकं अंतर आहे पाय चालण्याच्या कामी उपयोगाला येतात म्हणून चरण तीर्थ घेण्याच्या लायकीचे असतात म्हणून बस म्हणून जे चालायच्या कामी उपयोगाला येतात ते पाय आहे आणि तीर्थ घेण्याच्या योग्यतेचे असतात ते चरण आहे काय म्हणतात तुमच्या देवाचे चरण तर सावळे आहे आमचे तर गोरे आहे
अरे तुझे गोरे नाही पांढरे राहू दिले का पांढऱ्या पायाच्या, तरी पायच. आणि आमच्या देवाचे सावळे नाही काळे राहू दे तरी चरण. संताचं चरण, देवाचं चरण, याचं उत्तर आचरण. आचरण म्हणून चरण. हे जवळजवळचे शब्द आहे. ते रामचंद्र लक्ष्मण सीता तिघ बसले होते. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. लक्ष्मणजी कंदमुळे आणायला गेले होते. आता दोघांची वैयक्तिक चर्चा होती. ते जिंजुरके महाराज सीतामाई म्हणाल्या चरण मेरे अच्छे आहे. आणि खरं सीतामाईच्या चरणाचं वर्णन श्रीरामचंद्रानं केलं वनवासात जाताना. चरण कमल मृदू मंजू तुम्हारे. येऊ नको का नाजूक आहे तू. ती भांडली, योगीराज भांडली, नाजूक तुम्ही आहे. कसं काय? माझ्या बाबाच्या बगीच्यात आला होता फुलं तोडायला. 2 फुलं द्रोणात तोडले, 3रं तोडत होता. मी झाडाच्या आड उभी होती, घामानं भिजला 3 फुलात. आणि मी अर्धा तास फुलाचा हार घेऊन लग्नात उभी, तरी मला घाम नाही. मला सांगता का 3 फुलात नाजूक? मला पण सांगता तुम्ही. अरे हे बघ, ते बिगर चपलानी चालावं लागेल बरं का. वल्कल धारण करावी लागेल. वल्कल म्हणजे काय? झाडाच्या साली. आनंदानं नेसेल मी. का? अहो मी पृथ्वीची मुलगी आहे आणि झाडं पृथ्वीचे मुलं आहे. झाडाचा आणि माझा बहीण भावाचा संबंध आहे. झाडाची साल नेसताना मला असा आनंद होईल की यंदा माझ्या भावानं बहिणीला घेतलेली साडी आहे, मी रुसणार नाही. अरे उघड्यावर झोपावं लागेल 14 वर्ष. मग तुम्हा पुरुषांना काय कळतं? हा आनंद महिलांना विचारा. मायच्या कुशीत झोपण्याचा आनंद जगात कुठेच नाही. धरणी माझी माय आहे, 14 वर्ष मला मायच्या कुशीत झोपावं लागणार आहे. काय करावं बाबा, आता 8:30 वाजले. तू ऐकून घे ना. नाही ऐकणार. चरण कमल मृदू मंजू तुम्हारे. तुझे पाय. अतिरेकामध्ये सीतामाईचं वर्णन केलं का नाही? अति रूपेन वै सीता, अति गर्वेन रावणाहा, अति दानात बलिर नष्टो, अति सर्वत्र वर्जयत. या अतिमध्ये रूपात सीतामाईचं वर्णन आलं. अति गर्व रावणानं केला, अतिदान बळीनं केलं, आणि अति सुंदर सीता अति रूपेन. येऊ नको. मग दोघांचा संवाद चालला. सीतामाई म्हणाला चरण मेरे अच्छे है. प्रभुजी बोले चरण मेरे अच्छे नाही, चरण मेरे अच्छे, चरण मेरे अच्छे, चरण मेरे अच्छे, चरण मेरे अच्छे है. एवढ्यात 8:31 लक्ष्मणराव आले. लखन जी भैया, अरे 7 बजे से तुम्हारी भाभी कहती चरण मेरे अच्छे, मैं कहता चरण मेरे अच्छे, और तू चरण सेवा करने वाला बिरागी संत है. सही निर्णय देना. चरण किसके अच्छे? हमें क्यों धर्म संकट में डाल रहे भैया? भाभी को आएगा गुस्सा नहीं तो भैया होगा नाराज. नहीं, सही निर्णय देना. आणि मग लक्ष्मणजीने युक्ती केली. रामचंद्राच्या चरणाकडे पाहिलं, सीतामाईच्या चरणाकडे बोट दाखवलं. लक्ष्मणरावजीची आयडिया मोबाईल. बोट दाखवलं वहिनीच्या चरणाने, पाहिलं भावाच्या, आणि उद्गार निघाले, ये चरण से ये चरण अच्छे है. सीतामाई खुश झाल्या. आता सेचे 2 अर्थ होतात. से म्हणजे मुळे, शे म्हणजे पेक्षा. सीतामाईनं अर्थ लावला, माझ्या दिराला म्हणायचं आहे दादापेक्षा वहिनीचे. ये चरण से ये चरण अच्छे. भाभी खुश. शाबाश लखन जी, भाभी ज्यादा खुश मत होना. ये चरण से ये चरण अच्छे है. मेरे भैया के चरण नहीं होते तो तुम्हारे चरण को कौन पूछता? आता भाभी झाली नाराज. दादा खुश. भैया आप भी ज्यादा खुश मत होना. आपके चरण आचरण से अच्छे लगते भैया. तुम्हारा आचरण नहीं होता तो तुम्हारे चरण को चरण कौन बोलता? म्हणून मनुष्य पाय आहे. चरण तिघाचे, गुरु, संत आणि प्रभू. इथे शब्द तो लागतो. प्रभू चरण. श्री गुरु चरण सरोज रज, निज मनु मुकुर सुधारी. गुरु चरण, प्रभु चरण, संत चरण. कदा न सोडावे. बरं का योगीराजी, कदा न सोडावे चरण त्याचे. बरोबर आहे. पण एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ म्हणजे हे बाकीच्यांना काय वाटेल, कधी बाबा लांब होते अजून इठवा रकमाईच नाही. आपल्या संस्थेच्या नियम आपण बरोबर करू सगळे. एकदा हात वर करा सर्वांनी. शाबास. शूटिंग वाले एवढं घ्या रे बाबा. अरे
1 मिनिट घेतो जिंजुरके बाबा. ही मजा जोग महाराजच्या सप्त्यानंतर हेच बघायला मिळालं आपल्याला, आहे का नाही? आणि कोरोनात गेलो असतो तर अरे केवढा झाला तो काळ. 2 वर्षाचा महाराज. मुलगा मेला तर बाप प्रेत यात्रेला नाही, बायको मेली नवरा नाही, काही घराला कुलप लागले, दिवा लावायला कोणी नाही. पुन्हा नाथबाबाने आपल्या पैठणला भेटी होऊ दिल्या. ही केवढी कृपा आहे. आता कीर्तन थोडंसंच राहिलं, हात वर करा. पहिलं थोडस एक थांबा, एक माझ्याकडे पहा, एक वाजवायची टाळी. हा एक, हा एक, हात वर, घाई करू नका. एक, हा एक, एक. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल सुख सोहळा स्वर्गी नाही. अजून 2 दिवस काकडे महाराज. उद्या बोधले बाबांचं आहे, परवा मालकाचंच आहे, काल्याचं. काल आमचे पूजने नामदेव महाराज शास्त्रींचं झालं. अमरोजी जोशी मोठ्या महात्म्याने इथे आपली सेवा रुजू केली. दाश आनंदाला पारावार नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून पुन्हा एकदा हात वर कराच. हा ना, विठोबार पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत भगवान बाबाजी, संत वामन भाऊ महाराज, संत नगद नारायण महाराज. चाल नंतर घेऊ. आता 21 मिनिट आहे, त्याच्यात सगळे बरोबर करू आपण. माझं वाटत अशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. आपण एवढा काय फायदा. 3रं चरण तापाची झाली बोळवण, विविध तापाची झाली बोळवण, विविध तापाची झाली बोळवण, विविध तापाची झाली बोळवण. चरण वैष्णवांच्या
आलिंगन द्यावे चरण वैष्णवाचे चरण वैष्णवाचे सेवाचे दासी आलिंगन द्यावे मधुराचे दासी हे दोन्ही चरणामुळेच पहिलं अनंत जन्मीचा सीन गेला. कशामुळे? संत चरण रज लागता सहज. म्हणून वाटतं आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे. पुन्हा चरणाचा फायदा काय? त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांची. आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक. बोळवण झाली. बोळवण तुम्ही पहा. ताप तसा प्रत्येकालाच असतो. काहीच्या डोक्याला असतो. आणि जिंजुरके महाराज ताप येतच नसतो. पण मराठी भाषा आहे ताप आला. तो काय बाहेर गाऊन आला का? ताप शरीरामध्ये आहेच. 10 डिग्रीचा माणूस आहे. 95 ते 105. पण तसं कोणीच म्हणत नाही. ताप वाढला असं नाही म्हणत. ताप आला. 97 झाला म्हणजे 95च्या पुढे घे. आता 102 काय झालं? ताप आला. अरे वाढला म्हणणा. 103 105च्या पुढे कार्यक्रम संपण्याची दाट शक्यता आहे. असा पंजाबराव डकचा आणि रामराव ढोकचा अंदाज आहे. बाबा हे अंदाज आता खोटे ठरायला लागले. म्हणून ताप वाढत असतो. तापाला इथे त्रिविध आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. पण बोळवण झाली. बोळवण म्हणजे आत्यंतिक निवृत्ती होते. आत्यंतिक बोळवण त्याला म्हणतात. बोळवण हा शब्द शेवटचा आहे. काकडे महाराज आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. लयरूप वेगळी. रोज रोज दाढी करावी लागते जिजाजी. याला म्हणतात लयरूप निवृत्ती. केस एवढे बिलिंदर आहे की मागणं उठून उभं राहून पाहतं मालकाचं ब्लेड किती लांब गेलं. सकाळी पुन्हा तेवढंच. ते हरळी नावाचं गवत आहे का नाही? हरळी कास्तकाराला माहित आहे अशोकराव. इतकी हुशार आहे ती. मागणं उठून उभी राहून पाहते हरळी मावशी किती लांब गेली. निंदणारी ते 8 दिवसांनी पुन्हा रान हिरवच. हे लयरूप निवृत्ती आहे. तशी रोज रोज दाढी करावी लागते. ही केसाची लयरूप निवृत्ती. तुम्हाला आत्यंतिक निवृत्ती करायची असेल तर 1 नया पैसा खर्च येऊ देत नाही मी. फक्त माझं नाव कोणाला सांगू नका. उद्या सकाळी उठल्याबरोबर चुलीत लोखंड लाल करा. अजिबात खर्च नाही. तो विधी चुलीजवळच करायचा असतो. आतून कडी लावा. कोणाला दिसता कामा नये. लाल झालं लोखंड का दोन्ही गालावर फिरवा. मरेपर्यंत केस नाही उगवणार. लिहून देतो मी. अरे जळल्या जागी केस न उगवणे ही केसाची आत्यंतिक निवृत्ती. रोज दाढी करावी लागणे ही लयरूप निवृत्ती. बोळवण झाली. बोळवण शब्द शेवटचा असतो. तुकोबाराय म्हणतात ना, एका जनार्दनी घडो त्यांचा संग. सकाळी माझी सकळ ही माझी बोळवण करा. सकळ ही माझी बोळवण करा. बोळवण करा. सकळ ही माझी बोळवण करा. परतोनी घरा जावे तुम्ही
असावे कल्याण कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण असावे कल्याण असावे कल्याण यांनी भिवंडीच्या अलीकडेच कल्याण आणलं. प्रेमाचं बोलणं जाऊ दे, गंमत आहे. ठीक आहे. सकाळ भिवंडीच्या नंतर आहे कल्याण. तुम्ही इकडे आणलं ते. सकाळी माझी हे अतिपरिचयाचं बोलणं आहे. आपलं शिंदे बाबा आपलं कीर्तन म्हणजे खेळी मेळी गदारोळी आनंद आहे. बस इथे कोणीच महाराज नाही. सगळे आमच्यापेक्षा विद्वान मंडळी आहे. ते साथ करतात, टाळ घेऊन उभे राहतात. हा त्यांच्या अंतकरणाचा मोठेपणा आहे. बस आणि हाच खरा संप्रदायामध्ये आनंद आहे. आनंदाला पारावार नाही, पारावार नाही. पण आता काय करू योगीराजजी, 13च मिनिट आहे, नाही तर पारावार नाही. सकाळी माझी बोळवण करा, त्रिविध तापाची झाली बोळवण, कायमचा गेला. कशामुळे? देखिल्या चरण वैष्णवांचे. जमला आता राम बाबा असंच आहे का गळ्यात अजून? देखिल्या चरण वैष्णवांचे. एक बिचुरत एक प्राण हरिले, मिलत दुःख दारुण देई. दुर्जनाची आपली भेट झाली तर दुःख आहे, आणि सज्जनाची आपली ताटातूट झाली तर दुःख आहे. म्हणून शेवट जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा योग माझ्या चित्ता. एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग माझ्या चित्ता. एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग माझ्या चित्ता. एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग माझ्या चित्ता. वियोग न व्हावा वियोग माझ्या चित्ता. मद वाटे तशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. मद वाटे तशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. वियोग म्हणून घडो त्यांचा संग. एकदा घडला ना मग न व्हावा वियोग. कारण बिछुरत एक प्राण हरिले, मिलत दुःख दारुण दे. संताचा वियोग देवाला सुद्धा रडवतो. आता हे बरंचसं तुम्हाला माहिती आहे. विश्वामित्राने राम लक्ष्मण सगळे आणून दिले घरी. 4 सुना आणून दिल्या. महिनाभर वास्तव्य होतं. एक दिवस अयोध्यापति, बस इजाजत चाहिए. आपका जाना अच्छा नहीं लगता महात्मा जी? तो मैं साधु हूं, कितने दिन दरबार में रह सकता हूं, मुझे साधना करने जाने दो. बाबा एकांत में चलो, कुछ कहना है. राम महाराज एकांतात नेलं राजा दशरथाने विश्वामित्राला. आणि रडणं सुरू झालं. क्यों रोते हो राजन? मेरी अंतरात्मा बोल रही महाराज कि दशरथ तू ज्यादा जिंदे रहने वाला नहीं. तो मेरी एक प्रार्थना है, मरने के बाद मेरे महल को भूलना नहीं, आते जाते रहना बाबा, मेरे बच्चों को संस्कृति का बोध दिलाते रहना. आणि जेव्हा सर्वांना नमस्कार केला विश्वामित्राने,
चार सुना रडू लागल्या, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न रडू लागले, कौसल्या सुमित्रा कैकेयी दशरथ राजे सुमंत प्रधान. का? संताचं जाणं दुःख देत हे लक्षात घ्या. म्हणून न व्हावा वियोग. दुसरा एक तो प्रसंग सर्वांना माहिती आहे. रडारड सुरू झाली. रडारड माऊली समाधी घेतात त्यावेळेला मुक्ताबाईनं देवाच्या गळ्याला बिलगून रडणं सुरू केलं. रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता, हीच आनंदी आहे देवा. आम्ही झोपत होतो भावंड, आम्हाला झोपेत ठेवून मायबाप गेले. तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तात आणि माता गेली से येथून. आई गेली, वडील गेले, आम्ही लहान होतो. माझे दोन भाऊ ज्ञानोबा रायनं निवृत्ती, कोरांना आणायला गावात जायचे. मी भुकेनं रडायची तर माझा धाकटा भाऊ सोपान कडेवर घेऊन सिद्ध बेटातल्या झाडीत फिरता. ताई रडू नको, दादा आणते खायला, रडू नको. ज्ञानदेव निवृत्ती, कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मज लागी. रडू लागली. मुक्ताई रडताय. पुढचा प्रसंग माहिती आहे. निवृत्तीनाथ रडतात. शेवटी तोंडावून हात फिरवला, निवृत्तीने हात उतरविला वदना, त्यागेले निधाना. ज्ञानदेवा समाधी झाल्यानंतर रडारड नामा म्हणे संत कासावीस सारे, लावी ती पदर डोळे असे. सगळी रडारड सुरू झाली. पण जेव्हा देवाचं रडणं सुरू झालं, रुक्माई आई म्हणल्या, देवा मी समजू शकते ना, मुक्ताई बहिणीच्या नात्यानं, ते सोपान काका भावाच्या नात्यानं, शिष्याच्या ताटातोटीनं गुरुजी रडतात, संत प्रेमाच्या वियोगानं रडतात. पण जग रडायला लागलं म्हणजे तुम्ही अश्रू पुसावे देवा, तुम्ही नापास झाला हो, तुम्ही रडता. त्याचं कारण आहे रुक्माई. देव म्हणते रुक्मिणी हाची एक योगी देखील नाही हेची ज्ञान संजीवनी जाणत राहिलो क्यासी. धन्य धन्य धरातई जो याते दृष्टीने हाय तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा तो तारे सकळी गोत्रा सकळी कोळी पवित्रा. याचे दर्शनी होती अलंकापूर्व हे शिवपीठ पूर्वी येते होते निळकंठ ब्रह्मादिगत पौरुष पै केले. इंद्र योनिया भूमिसिया ग संपादिले अहर्णिसी इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषिया पासुनी त्रिवेणी गुप्त असे भैरवापासुनी भागीरथी पूर्वटिका माया दिशे प्रतिष्ठान पार्वती भोवती वल वनक्षी येते देव येऊनी होती पक्षी असे नित्य साक्षी असते ना असते उदेकी हे पंढरुनी सोपे. जनासी हरावया पापे कळी काय कोपलिया कोपे न चले. अलंकापुरासी ऐसे सांगता हरिसी प्रेम वसंडले रुक्मिणीशी. आणि मग रुक्माई रडू लागली. देव म्हणले आता काय, 7 वाजल्यापासून मला म्हणत होती तुम्ही का रडता तुम्ही का रडता, आता 9ला 7 कमी असताना तू का रडती. मी हा 22 वर्षाचा महात्मा समाधी घेताना जगाच्या बापाला रडवतो. हा हिरा ज्या मायेच्या पोटी जन्माला आला, धन्य धन्य जयाची कुशी. लक्षात आलं ना, संताचं जाणं देवाला सुद्धा रडवतं. म्हणून मागणी आहे न व्हावा वियोग. घडो त्यांचा संग. एकदा संग झाला ना पुन्हा त्यांचा आमचा वियोग होऊ नये. माझं वाटते अशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. माऊलीचं भजन होईल, चाल होईल, सर्व झाल्यावर बरोबर होईल सर्व. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. उठू नका कोणी, बसा खाली, बसा खाली. अजून 5 मिनिट शिल्लक आहे. पाहुणे पाहुणे भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ
ग एका जनार्दनी घडोत्या घडोत्यांचा संग एका जनार्दनी घडोत्यांचा संग एका जनार्दनी घडोत्यांचा संग एका जनार्दनी घडोत्यांचा संग एका जनार्दनी घडोत्याचा संग एका जनार्दनी घडोत्यांचा संग नभावियोग 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 माझ्या चेता मज वाटताशी आलिंगन द्यावे मज वाटताशी आलिंगन द्यावे नभावियोग 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 माझा माझा वाटतासे आलिंगन द्यावे माझा वाटतासे आलिंगन द्यावे कदन सोडावे कदन सोडावे कदन सोडावे कदन सोडावे जरण दाद जरण दाद कदन सोडावे कदा कदन सोडावे जरण दाद जरण दाद कदन 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 सोडावे चरण तांचे कदन सोडावे जण दाद जण दाद कदन सोड कदन सोडावे कदन सोडावे चरण त्यांचे कदन सोडावे चरण त्यांचे खाली बसा उठू नका कोणी कदा न
गजानन महाराज कदन सोडावे हरी कदन सोडावे कदन सोडावे कदन सोडावे शरण दासे मनोहर दासे विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय शरण शरण एक नाथा पायी माझा खाली बसा नाही सत्ता ऐसी स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भय चिंता गावडे पाणी जागरी चक्र पाणी वाहे जागरी चक्र पाणी वाहे भक्ती भावे अनंत भक्ती भावे वंदिनाचे पावे स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भय चिंता हरे एकनाथा राजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगो जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम शास्त्राचे संसार दुःखनाशे मंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगो जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटेल चिंता अनंत गोपाळ दासा गाता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर गुरु जगन्नाथा आरती एकनाथा लोकांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन मोठीचे बाळो गुणी भोखटे परिमाय बाबा स्नेह मोठे दया परी उदरा लोजी स्वामी अवगुणाच्या प्रेमपेक्षा तुम्ही गुण नाही तेथे कर्म कैसे धड परिमाय बाबा वाटत से गोड दया परी उदरा लोजी स्वामी अवगुणाच्या प्रेमपेक्षा तुम्ही जनार्दन
जन्म उद्भवसाचे म्हणून हरिदासा कौतुक तयाचे या तया परिवदरा लोजी स्वामी अवगुणाच्या परिणुपेक्षा तुम्ही भानुदास एकनाथ भानुदास 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 एकनाथ 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 कुंडली कमला हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. सर्वांनी खाली बसा. अत्यंत महत्वाच्या सूचना द्यायच्यात. कोणीही जागा सोडू नका. टाळकरी फक्त खाली बसतील. बाकी कोणीही जागेवरून उठू नका. खाली बसा. खाली बसा. सर्वांनी खाली बसा. महाराजांच्या जवळ गर्दी करू नका. आज ज्यांचं कीर्तन आपण ऐकलत ते महाराष्ट्रातले ख्यातनाम रामायणाचार्य हरिभक्तीपरायण आदरणीय श्री रामरावजी महाराज ढोक यांनी आज आपल्याकडे येऊन कीर्तन सेवा दिली. त्याबद्दल त्यांना सर्वप्रथम मी धन्यवाद देऊ इच्छितो. उद्याची सूचना सर्वप्रथम ऐका. पहिली सूचना अशी आहे की पैठणच्या अनेक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवर लोकांचं स्वागत उद्या होणार आहे. ते संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये होणार आहे. ही पहिली सूचना. दुसरी सूचना म्हणजे आपण एकनाथी भागवताचं पारायण करत आहोत. दररोज आपल्याला साधारणतः 7 तास लागतात. उद्या आपल्याला एक विश्वविक्रम करायचा आहे. अवघ्या 1.5 मिनिटामध्ये एकनाथी भागवताचं पारायण आपल्याला करून दाखवायचं आहे. कदाचित तुम्हाला असं वाटेल की 1.5 मिनिटामध्ये कसं शक्य आहे. 1.5 मिनिटामध्ये आपल्याला विश्वविक्रम करायचा आहे. उद्या त्याचं नियोजन जेव्हा आपण पारायण करू त्यावेळी सांगण्यात येणार आहे. परंतु आता मी आपल्याला सांगतो की 1.5 मिनिटामध्ये आपल्याला दुपारी 3 वाजता सर्वांना एकत्रित जमायचं आहे. ज्यांना विश्वविक्रमामध्ये सहभाग नोंदवायचा असेल त्या सर्वांनी जेवण झाल्याच्या नंतर 2:45 वाजता मंडपामध्ये येऊन थांबायचं आहे. ही पहिली सूचना. ही दुसरी सूचना झाली. आता या ठिकाणी आजची पंगत जी आहे ती रावेर यावल वारकरी भक्त मंडळीची होती. सकाळची पंगत आणि संध्याकाळची पंगत ॲडव्होकेट धनंजयजी भोर ॲडव्होकेट यांची होती. कांतीसेठ भूमकर यांची पंगत होती. त्या व्यतिरिक्त कातपूर, ढोरकीन, दिन्नापूर, मुधलवाडी, नारायणगाव, पिंपळवाडी यांची भाकरी पोळीची सेवा आज होती. आज अनेक महात्मे आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. पैठणचे अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचं नाव घेतो. त्यांचा सन्मान होईल. पण सर्वप्रथम ज्यांचं कीर्तन आपण श्रवण केलं त्या हरिभक्तीपरायण श्री रामराव महाराज ढोक यांचा सन्मान श्री हरिपंडित गोसावी यांनी करा, त्यांना मी विनंती करतो. त्याचबरोबरीनं आपल्या कार्यक्रमामध्ये अमोल असे कष्ट करणारे श्री प्रशांतजी आव्हाड यांचा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्त त्यांचाही विशेष सन्मान आपण करणार आहोत. त्या व्यतिरिक्त मी नाव घेईल. कृपया आपण या ठिकाणी यावं म्हणजे आपला सन्मान करता येईल. श्री दीपक महाराज देशमुख, श्री नंदू महाराज सोनवणे देशमुख काका, श्री किशोर महाराज माळेवाडा, श्री परमेश्वर महाराज शिंदे, श्री गजानन महाराज नलावडे, श्री तुळशीराम महाराज आतकरे, श्री बाबासाहेब महाराज ढवळे, श्री दत्ताभाऊ गोरडे, श्री अनिलजी घोडके, श्री अप्पासाहेब गायकवाड, श्री ज्ञानेश्वर पाटील कापसे, श्री सतीश आहेर सर, श्री ज्ञानेश्वर माऊली आरोटे या सर्वांनी या ठिकाणी आपल्या आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा अशी विनंती करतो. आणि दुपारी महादेव महाराज शिंदे दादा, महादेव हरिभक्तीपरायण श्री माधव महाराज शिंदे या सर्वांचा सन्मान या ठिकाणी होतोय. कृपया या ठिकाणी यावं अशी आपल्याला विनंती. चला, ज्यांची नावं पूजनीय महाराजांनी घेतलेली आहेत त्यांनी सत्काराचा स्वीकार करायचा आहे. आणि सर्व टाळकरी मंडळी विद्यार्थ्यांना विनंती आहे आपल्याला हरिपाठ सुरू करायचा आहे. माननीय श्री दत्ताभाऊ गोरडे यांच्या हस्ते हरिभक्तपरायण श्री योगीराज महाराज यांचा सत्कार संपन्न होत आहे. भजन नंतर आधी हरिपाठ होईल, अगोदर हरिपाठ होईल, तदनंतर संगीत भजनाचा कार्यक्रम होईल. हरिपाठ बाकी आहे. वाचक मंडळी, आपले नित्याचे जे वारकरी मंडळी, हरिपाठाचे जे मंडळी आहेत त्यांनी भोगाची पोळ्या भाकरीची सेवा पाचलगाव, दिन्नापूर आणि वरुडी
भोजन कक्षाकडे जाऊन या, जेवण करून या आणि हरिपाठासाठी सर्वांनी उपस्थित राहा. हॅलो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे आपण भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पैठणमध्ये साजरा करतोय, हरिभक्तीपरायण श्री विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या माध्यमातून मुंबईला एक नाथ महाराजांच्या या उत्सवाच्या प्रित्यर्थ भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह मुंबईला अनेक महाराज मंडळींच्या मार्फत आणि त्यातल्या त्यात श्री विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या पुढाकारानं संपन्न होणार आहे. त्याही कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती. संस्थेचे विद्यार्थी इकडे या, चला हरिपाठ घ्यायचा. चौधरी महाराज, भोगे महाराज, डी.के. नाना, आंबाडे महाराज, सर्व विद्यार्थी मंडळ सर्वांनी हरिपाठासाठी लवकरात लवकर उपस्थित व्हायचे. या ना, जेवण करतो. ज्या भाविकांचं भोजन राहिलं असेल तर भोजन सुरू आहे, तरी भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नका. मुख्य कार्यक्रम सगळ्यांनी लाभ घ्या. हा झालं बोलणं. उद्याची जी मंडळी आहेत, नाणेगाव, पुशेगाव, खेरडा, वरुडी, वाहेगाव, बालानगर यांची मधुकरी आहे. वडवाळी, वाघाडी आणि मायगाव अशा 9 गावांची मधुकरी आहे. तरीही यांनीही याची नोंद घ्यावी. आपले मधुकरी आणण्यासाठी आपल्या गाडीवर जे आल्हाट बाबा गेलेले आहे, गोपीचंद आल्हाट, यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. स्टेजकडे या. हरिभक्तीपरायण परम पूजनीय भागवत महाराज शिंदे, गीता मंदिर संस्थान, श्री क्षेत्र पंढरपूर. हरिभक्तीपरायण भागवत महाराज शिंदे पूजनीय बाबांनी स्टेजकडे यावं, आपला सन्मान स्वीकारावा. बबनरावजी पंढुरे, बबनराव पंढुरे, तुमच्या गाडीतील एक व्यक्ती इथं आहेत, त्यांना गाडी सापडा ना, त्याकरता आपण स्टेजकडे या. बबनराव पंढुरे,